नमस्कार. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. राज्यातील शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. कारण पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. त्यानंतर काही दिवसात नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता देखील येईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलेलं दिसत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. आता 2 ते 2.5 महिने उलटून गेले तरीही 8वा हप्ता मिळालेला नाही. याच कारणामुळे अनेक अफवा पसरू लागल्या आहेत. काही जण असंही म्हणत आहेत की राज्य सरकार जाणीवपूर्वक या योजनेचा हप्ता उशिरा देत आहे आणि भविष्यात ही योजना बंद केली जाईल का अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. शेतकरी मित्रांनो, रोज अशा अपडेट तुमच्या मोबाईलवर भेटत राहतील. फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही जर फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करून घ्या. शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न स्वाभाविक आहे. राज्य सरकारकडून या योजनेच्या हप्त्यासाठी काही हालचाल सुरू आहे का की याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा प्रश्न सतत विचारला जातोय. कारण 8व्या हप्त्यासाठी अपेक्षित असलेला कालावधी बराच आधीच संपलेला आहे. 7वा हप्ता सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वितरित करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी अपेक्षा होती. मात्र अजूनही तो मिळालेला नाही. यामागे काही कारणं सांगितली जात आहेत. कृषी विभागाने निधी मंजुरीसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवले आहेत अशी माहिती समोर येते आहे. मात्र त्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही अशी चर्चा आहे. याबाबत मागील काळातही अपडेट देण्यात आले होते. याशिवाय काही दिवसांपूर्वी 8वा हप्ता लवकरच जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही. याच काळात राज्यात एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यामुळे अर्थ विभागाचं कामकाज काही काळासाठी मंदावलं. त्याचा परिणामही या योजनेवर झालेला दिसतो. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रक्रियेमुळेही अनेक निर्णय पुढे ढकलले गेले. याचा परिणाम नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यावर झाल्याचं बोललं जात आहे. सध्या तरी 8वा हप्ता नेमका कधी जमा होईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही शेतकरी अशीही शंका व्यक्त करत आहेत की हा हप्ता मुद्दाम रोखून धरला जात आहे आणि हळूहळू ही योजना बंद केली जाईल. मात्र याबाबत सरकारकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. एखादी लाभार्थी योजना अचानक बंद झाली तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो हे सरकारलाही माहिती आहे. त्यामुळे सध्या तरी या योजना बंद झाल्याचं स्पष्ट संकेत कुठूनही मिळत नाहीत. सध्या सुरू असलेल्या चर्चा या केवळ तर्कवितर्कांच्या पातळीवर आहेत. आता आणखी एक शक्यता चर्चेत आहे. इतका विलंब झाल्यामुळे कदाचित नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता एकत्र दिला जाईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन्ही रक्कम एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचाही या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना नियमित मदत मिळत होती. मात्र आता होणारा विलंब शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे नेमके कधी जमा होणार याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. या संदर्भात जे काही अधिकृत अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. सध्या ही माहिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित एक अपडेट म्हणून मांडलेली आहे. तुमचं याबाबत काय मत आहे ते नक्की सांगा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही आणि तुमचे जवळचे सर्वजण सुरक्षित आणि काळजीत राहा.